उरण येथील श्री समर्थ सर्वेयर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रायगड श्रमिक एकता संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर उरण येथे रायगड श्रमिक एकता संघ नावाच्या फलकाचे अनावरण कामगार नेते मेघनाथ तांडेल यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी रायगड श्रमिक एकता संघाचे सेक्रेटरी रवी घरत, देवेन ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश तांडेल, विकास तांडेल, संदीप गावण, धर्मेंद्र ठाकूर आदी मान्यवरांसहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी मार्गदर्शन करताना रवी घरत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कर्मचारी ही कंपनीची सर्वात मोठी ताकद असते आणि त्यांच्या हिताबद्दल कंपनीने नक्कीच विचार करायला हवा। माननीय विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कर्मचाऱ्यांनी रायगड एकता श्रमिक संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले। तसेच माननीय विवेक पाटील यांच्या पुढाकारानेच कर्मचाऱ्यांची वेतन वृद्धी देखील झाली, अशा भावना याप्रसंगी रवी घरत यांनी व्यक्त केल्या। मित्रांनो, कामगार ही मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती जर एका चांगल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जर ती एकवटली गेली तर 100% त्या शक्तीचा फायदा त्या कामगारांना होतो आणि तेथे कामगारांचा विकास होतो। आणि हीच गोष्ट कामगारांनी हेरली आणि माजी आमदार आणि आमच्या युनियनचे अध्यक्ष आणि आमचे नेते विवेक पाटील साहेब यांच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी सर्व कामगारांनी रायगड श्रमिक एकता संघ या युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आणि स्वतः कामगारांचं हित साधून घेतले, हे माझे मनापासूनचे वक्तव्य आहे। मित्रांनो, याच्या 6 महिन्या अगोदरपासून मी या वेतन करारामध्ये सहभागी झालो होतो। आता सध्याचा जो नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे तो त्याच्या अगोदर हातिशकर साहेब ह्या कंपनीचे मालक यांच्यासोबत आमच्या आमदार साहेबांच्या जागृत मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बैठका झाल्या। कुठलाही वादविवाद न होता, कुठलाही कंपनीला लेटर न देता चांगल्या पद्धतीनं आमदारांच्या योग्य मार्गदर्शनानं त्या ठिकाणी 7,000 रुपयाची भरघोस पगाराची वेतनवाढ 3 वर्षासाठी संपन्न झाली आणि त्याचा एक चांगला आज या ठिकाणी आम्हाला योग पाहण्यासाठी मिळतोय। तो योग असा आहे की कामगारांनी आता निर्णयच घेतलाय की याच्यापुढे काही होते आमचा हित फक्त आमदार विवेक पाटील साहेबच करतील आणि आम्ही सर्व कामगार त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार। जो आमदार साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही राहणार। हा निर्णय घेऊन कामगारांनी या नामकरण फलकाचे उद्घाटन केलेले आहे। तसेच आपल्या भावना व्यक्त करताना मेघनाथ तांडेल म्हणाले की माननीय विवेक पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा कायमच प्रयत्न करीत असतात। खरं बोलायचं म्हणजे आमदार विवेकानंद पाटील यांची भूमिका आहे की आधी केले मग सांगितले। त्यांची कुठली गोष्ट ते अगोदर बोलत नाहीत। कामगारांच्या मागणीचा प्रश्न असो, सर्वसामान्यांच्या कुठल्याही समस्येचा प्रश्न असो, ते पहिल्यांदा करतात आणि मग त्याचा उहापोह करतात आणि त्याचं आज प्रदर्शन, त्याचं आज दर्शन इथे आज गेटवर घडलेलं आहे की कामगारांच्या सर्व समस्या त्यांनी रायगड श्रमिक एकता संघटनेच्या माध्यमातून पूर्ण केल्या। त्यांच्या ज्या वेतन संदर्भामध्ये ज्या अडचणी होत्या त्या कंप्लीट केल्या, त्यांना भरघोस अशी पगारवाढ दिली। त्यांचं संपूर्ण जे कामगारांची जी संपूर्ण पुढचं जीवन आहे ते आणखीन सुखदायी कसं होईल या संदर्भात त्यांचे सतत या कामगार संघटना आणि व्यवस्थापन याबरोबर त्यांची चर्चा असते। गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही रायगड श्रमिक एकता संघ युनियन केली आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। आमच्या कंपनीनं आम्हाला जे दबाव तंत्र वापरलं आणि आम्हाला जे म्हणजे आमचे हक्क आहेत ते मिळवण्यात जे आम्हाला मदत करायची त्याच्याऐवजी आम्हाला कसे खालती येऊ याचा आम्हाला कंपनीने आणि आमच्या कामगारांचे जे लीडर आहेत म्हणजे त्याचप्रमाणे आमचे म्हणजे लीडर बोलण्यापेक्षा आमचे जे कामगारांचे इथं मॅनेजर आहेत त्यावेळेला तो तंत्र वापरला। आपण बोलतो एखाद्या ठिकाणी जो खारीचा वाटा असतो म्हणजे जो महत्त्वाचा वाटा असतो जो खारीचा, तर मी खारीचा बोलण्याऐवजी मी असा रवी घरत साहेबांच्याबद्दल असं बोलन की जर एखादा सेनापती नसेल तर तो राजा जिंकूच शकत नाही, असं मी बोलू शकतोय का जर तो सेनापतीच नसेल तर राजा जिंकू शकत नाही। आणि ही सेनापतीची भूमिका जी वेळची वेळी आम्हाला मार्गदर्शनाची भूमिका रवी घरत साहेबांनी केलेली आहे।